मित्रांनो, फायनली तुमचा भाऊ टीशीला घाबरून आज सांडाच्या डब्यामध्ये बसलाय रेल्वेच्या. लय बेकार बाहेर आल्यावर 3 टाइम मला माराय काढलं होतं, त्याच्यामुळे डाय बाथरूम मध्ये येऊन बसलोय. हे बघू शकता. लय बेकार. तुम्ही पूर्ण बघा, तुम्हाला दाखवतो मी. लय रेल्वेची जिंदगी एवढी बेकार आहे. आणि तुम्ही मित्रांनो, आपण खेड्यावर जगतोय, लय भारी आहे. बाहेरची जिंदगी मुंबईला येत असाल तर येऊ नका भावानो. एवढं माझा शब्द आहे. रडशाल तुम्ही, रडशाल. डायरेक्ट फायनली सांगतोय, आपल्या खेड्यावरची जिंदगी एकदम भारी आहे. प्रमाणात सांगू नाही शकत. खरंच सांगतोय भावानो, शपथ सांगतोय. आपली खेड्यावरची जिंदगी लय भारी. शहरातली जिंदगी बाका. डायरेक्ट मारा येशाल तुम्ही, माराया. दाखवतो तुम्हाला. चला, शहरातली जिंदगी कशी राहते आणि रेल्वेचा प्रवास कसा राहतो हा पण दाखवतो. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपण चाललोय पुण्याला. पुण्याला मित्रांनो आपण आलोय वाडीवाऱ्या फाट्यावर. कारण घरी येताना ना गरगणित आहे ना, व्हिडिओ काढायचं काही लक्षात नाही. आपण डाय वाडीवाऱ्यात आलोय. इथून आपण डाय पुण्याला जाणार आहे रेल्वेनं. आणि पहिल्यांदा आपण रेल्वे प्रवास करू राहिलोय. चला तुम्हाला दाखवतो रेल्वे कधी. पहिल्यांदा म्हणजे माझ्या 25 वर्षात म्हणजे 22 वर्षात मी कधीच रेल्वेत बसेल नाही. आज पहिल्यांदा रेल्वेत बसू राहिलोय. चला तुम्हाला दाखवतो. आता आपण इथून गाडीनं जाणार आहे. आणि तुम्हाला माझ्यासोबत कोण आहे तो पण दाखवतो. आपला गणू दादा आहे. गणू दादा खूप कॅमेऱ्यात यायला लाजतोय. चला आपण पुण्याला पहिल्यांदा बघू कसं जातो काय नाही. चला दाखवतो तुम्हाला प्रवास आपला. आणि तुम्ही लास्ट पर्यंत बघा. आता असं एकदम खतरनाक झालं की 10 रुपयावरून व्यवहार मोडला या गाडीवाल्याचा. आणि तो 60 म्हणून आम्ही 50 म्हणून शेवटी 50 मध्ये कार्यक्रम केलाय. मी बघा बसू राहिलो आम्ही आता गाडीत. मित्रांनो, उंबर माळेला पोचलोय. या गाडीत आपल्या पिकअप मध्ये आलोय. आणि पुढं बसून आम्ही 5 जण आलोय. एवढं बेकार हाल झालंय. आणि आपले ड्रायव्हर दादा आहे तिकडे बघू शकता. लय बेकार हाल झाले म्हणजे प्रमाणाच्या बाहेर. अजून इथून आपल्याला ट्रेन बघायची. इथं रेल्वे स्टेशन समोरच आहे बघा. रेल्वे स्टेशनला आलोय आपण. चला बघू आता आपण रेल्वे पकडणार आहे. आणि आम्ही आता कसं जातो ते तुम्हाला सगळं सांगतो. चला तर मग मित्रांनो, आता आहे ना आम्ही उंबरमाळीवरून बसू राहिलो ट्रेन मध्ये. बघू शकता ट्रेन आलेली आहे. आता आपण चाललोय. चला कल्याणला आता उतरणार आहे. तुम्हाला दाखवतो मी. आणि मित्रांनो, आम्ही चाललोय बिना तिकीटचं. आम्ही तिकीट काही काढलेलं नाही. बिना तिकीटचं चाललोय. चला तरी बिना तिकीटचं काय गेलं काय प्रॉब्लेम होत नाही. चला तुम्हाला दाखव. हे बघा पनीर बघा कसं चाललोय. पुढं बसायचं. मित्रांनो, पहिल्यांदा आपण ट्रेनमध्ये बसलो होतो. बघू शकता ट्रेन अशा प्रकारे राहता. ही लोकल ट्रेन आहे मित्रांनो. आणि बघू शकता किती मस्त वातावरण आहे बाहेर. खतरनाक. एवढी मजा आली. आणि तुम्ही लास्टपर्यंत बघा. अजून मजा करू आपण. एवढी गर्दी झाली प्रमाणाच्या बाहेर. अचानक अर्धी गर्दी झाली. आणि आपण आता कल्याणला उतरतोय. बघू शकता ही गर्दीचा नाद नाही. ही आपली शहरातली जिंदगी नाही भावना चांगली. खेड्यावरली एकदम जिंदगी मस्त आहे. चला बघूया आपण. लय जीवन बेकार आहे इकडं मुंबईचं. खेड्यात लय सुखी आहे आपण, पण शहरात सुखी नाही मित्रांनो. बघू शकता एवढी गर्दी माझ्या लाईफ मध्ये मी बघितली नाही मित्रांनो. त्याच्यामुळं मुंबईला येऊ नका. आपल्या खेड्यातच चांगलं आहे. आणि तुम्हाला दाखवतो अजून. आपल्याला आता कल्याणला उतरलं. आता आपण पुण्याला चाललोय. अजून आमची ट्रेन 1 वाजता आहे. अजून 1 तास आम्ही इथं फिरणार आहे. आणि तुम्हाला पूर्ण दाखवतो. आपण कल्याणमध्ये जाणार आहे, मस्त फिरणार आहे. चला दाखवतो. लय लाईफ एकदम काय सांगू शकत नाही आता तुम्हाला. आणि मित्रांनो, आता आमची ट्रेन थोडी लेट आहे. 2 वाजता आहे. तोपर्यंत तुम्हाला मार्केट दाखवतो. कल्याणचं मार्केट एकदम स्वस्त मार्केट आहे. हे बघू शकता. हे किचन आहे. बॅगी इथं तुम्हाला बोली बच्चन करूनच पैसे मारता. इथं बोली बच्चनचा सगळा विषय चालू आहे. दाखवतोय बघा. कपडे आणि टी शर्ट.
चप्पल बघून घ्या, चप्पल बघा. गॉगल 50 रुपयाला एक आहे फक्त. तर असं मार्केट आहे भावानं. तुम्हाला अजून दाखवतो चला. आता आहे ना आपण स्टेशनला आलोय, तिकीट काढून राहिलो. आपला गाणाबाई हे बघू शकता ऑनलाईन तिकीट काढतोय. 20 रुपये चार्जेस जास्त देतोय. किती? 20 रुपये द्यावं लागतं का? आणि मित्रांनो आपण ऑनलाईन तिकीट काढतो, 20 रुपये चार्जेस द्यायला लागतो. आणि ते बिना चार्जेस तिकीट काढतात, आपण ऑनलाईन काढतो. हे बघू शकता गाणाबाई. हे बाई इथं काका दे रे तिकीट इकडं. हे बघा मित्रांनो रेल्वेचं तिकीट असं राहतं. तुम्ही रेल्वेचं कधी तिकीट बघितलं नसेल मला माहिती आहे, मी पण पहिल्यांदा बघतोय जिंदगीत. हे असं तिकीट आहे रेल्वेचं. बघू शकता आता ऑनलाईन काढून. आता हे बघू शकता इकडं बिना आहेत. आणि आपण आता ट्रेन शोधतोय. चला आपण कोणाला तरी विचारू किती नंबरला, काही माहीत नाही मला. चला आता आपल्याला पुण्याला जायचंय. ही लाईन बघा कशी लागली, फक्त तिकीट घ्यायला लाईन लागलेली. आपल्याला 6 नंबरला जायचंय ना, 6 नंबर प्लॅटफॉर्म काय ते असतं मला काय माहीत नाही. तिथं चाललोय. आणि हा रस्ता बघा इकडनं जायला लागतं. आपण बाहेर आलोय आता आणि ते स्टेशन तिकडे आहे आपली पलटरी. हे बघू शकता. अजून आपल्याला 20 मिनटं बाकी आहे ट्रेन यायसाठी. 1:40चा टायमिंग दिला आहे ट्रेनचा. आणि आपण 20 मिनटं पहिल्यांदा चालू आहे, कारण आपल्याला माहीत नाही पहिल्यांदा. आणि हे बघा बॅग टाकायचं इथून मशीन आहे, तेडा इकडं निघतं बॅग. हे बघू शकता. हे अशी सिस्टीम केलेली आहे सगळं, ते आपल्याला काही माहीत नाही. आणि चला तुम्हाला पायऱ्याने, इलेक्ट्रिक पायऱ्याने दाखवतो कसं जाता काय. अरे लय खतरनाक माझ्या इथे. हा नाद नाही करायचं. आपण पहिल्यांदा बसलो, घ्यायची माझ्या मारून. हे बघू शकता इलेक्ट्रिक पायऱ्या या. ओ माय गॉड. तुम्हाला बिना चाकाची ट्रेन आली भाऊ दाखवतो. बिना चाकाची, तिला चाकच नाही. हे बघा मित्रांनो, मित्रांनो या ट्रेनला ना चाकच नाही, बिना चाकाची गाडी आहे. आणि बघू शकता फायनली आपली ट्रेन आली आहे. चला आपण ट्रेन मध्ये बसतोय. बघू शकता गाणाबाई ही ट्रेन आहे ना, हे बाई ही ट्रेनच आहे. आणि चला मस्त बसतोय आपण. आपलं तिकीट नाही आपण काढे, पण कसं हे मारे भाऊ ये जायचं तर आहेच ना. चल पुढे चल. मित्रांनो तुम्हाला ट्रेन मध्ये कसं राहतं ते माहिती का? नाही ना माहित. मी दाखवतो आता तुम्हाला ट्रेन मध्ये कसं राहतं. VIP डबे दाखवतो, AC वाले, उशी ब्लँकेट, AC BC फुल. आणि चला तुम्हाला VIP एकदम खतरनाक आहे. ब्लॉग असा का तुम्ही जिंदगीत बघितलं तर चला दाखवतो. ब्लॉग बनवतो तर आम्हाला आहे ना TC ना काढून दिलंय खाली. ते म्हणा ब्लॉग बनवू नको, तरी आम्ही उतरून आता परत जाणार आहे. चला तुम्ही आता आम्ही पुढं जाऊन बसणार आहे. पुढं एखादा TC म्हणतो उतर तुम्ही. आम्ही पळून आलो नाही तर दांडा टाकील म्हणे. लय बेकार विषय होऊन गेला. आता पुण्याला जातोय का नाही ते पण माहित नाही आम्हाला. फायनली लोणावळ्यात पोहोचलोय आपण. इथून 1-1.5 तास लागणार आहे आपल्याला पुण्यात जायला. फुल वैतागलो होतो. आणि ट्रेनमध्ये एवढी गर्दी आहे का प्रमाणाच्या बाहेर आहे. आणि तुम्हाला गर्दी दाखवतोय, बघू शकता गर्दी. आणि मित्रांनो पूर्ण गर्दी आहे, म्हणजे प्रमाणाच्या बाहेर सांगू शकत नाही एवढी शब्दात गर्दी आहे. ती आपली खेड्यावरची जिंदगी लय भारी. शेतात मस्त काम करायचं. इकडं टाईम भिकाऱ्यासारखी जिंदगी आहे मुंबईत पुण्यात. तुम्हाला खरं सांगू राहिलोय. आणि चला आपल्याला आता फक्त 1 तास लागणार आहे पुण्यात जायला. आणि चला मग जाऊ आपण. तुम्हाला दाखवतो कसं जातं काय नाही. तुम्ही आपल्या चॅनेलला सपोर्ट करा भावांनो.
आणि मित्रांनो फायनली आपण TC कडून 150 रुपयाला एक तिकीट घेतलंय जनरलचं. हे बघू शकता, हे जनरलचं तिकीट घेतलंय. पण आम्हाला काय झालं माहिती आहे का, डबाच माहित नाही कुठं जाऊन बसायचं, काय करायचं, काहीच नाही, असं काहीच कळून राहिलं नाही मला. पण आता आम्ही 150 रुपयाला एक तिकीट घेतलंय. आता बघू आपलं सीट कुठे, जागा कुठे, चला बघू. आणि तुम्ही आता बघायला टाइम लागणार. आपण पहिल्यांदा ट्रेनमध्ये बसलोय, जिंदगी आपल्या लाईफमध्ये ट्रेनमध्ये कधीच बसेल नाही. तर चला मस्त आता बघू का, आपण ट्राय करू, शोधायचा ट्राय करू. एकदा बघितल्याशिवाय आपल्याला काही माहिती येणार नाही, एकदा बघायला लागेल. एक वेळेस तर आपण पायी जाऊ, पण बघू. चला तिकीट 150 रुपयाचं तिकीट वाया नाही घालवायचं भावानं. चला जातो मग, शोधतो मग बस. मित्रांनो आम्ही तिकीट काढून नाही आणलं, त्याच्यामुळे आमचे एवढे हाल झाले का प्रमाणाच्या बाहेर सांगू शकत नाही. आमचे हाल किती एन्जॉय करतोय आम्ही, काय हरकत नाही. एन्जॉय बाय बाथरूम पाशी बसून उभं नाही चाललोय 3 तास आता कंटिन्यू उभं राहायचं. आता तुम्हाला दाखवतो बाकीचे मी लोक बघू शकता त्याच्यामध्ये. खूप वाईट वाटतं मित्रांनो असं मला बघून. पण तुम्हाला रेल्वेचा प्रवास पूर्ण आपण टाकणारे, आपण पहिल्यांदा रेल्वेमध्ये बसू राहिलोय, एवढं खतरनाक काय सांगून. तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघा, असाच कॉमेडी ब्लॉग राहणार आहे. आणि आपल्या भावाला सपोर्ट करा. अमोल तेलंग नाव यूट्यूबला सर्च करा, मस्त मस्त बघा. आणि तुम्हाला ट्रेन परत एकदा दाखवतो, SCचा डबा दाखवला आता तुम्हाला. काय झोपलेलं बाकडे द्या काय दाखवतोय बघा. पूर्ण अशा प्रकारे ट्रेन राहते. आणि आपण आता उभं राहिले, आपल्याला परत TC आल्या, परत हानील धरून इथं काय दांडे टाकतात. TC लय बेकार परिस्थिती आणि आपल्याला पुण्याला 3 तास उभं राहून जायला लागले. चला तुम्हाला दाखवतो. सफर का हम सफर बनाएंगे तेरे तो क्या होंगे. आपला गाना भाई को लेके आए हम. गाना भाई किसी से कम नहीं, पूरी मजा करने का पुना में. चला दाखवतो मी तुम्हाला अजून. मित्रांनो फायनली आपण पुण्यात पोहोचलोय. पुण्यात म्हणजे सकाळी 10 वाजता बसलो होतो. फायनली आता 5 वाजता आपण पुण्यात पोहोचलो. म्हणजे किती 8-9 तासाचा प्रवास झालाय. बघू शकता आपण प्रवास कसा केलाय, एकदम खतरनाक. आता गर्दी दाखवतो तुम्हाला किती आहे पुण्यामध्ये. सांगू शकत नाही एवढी गर्दी आहे पुण्यात, प्रमाणाच्या बाहेर गर्दी आहे. आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. कमेंट करा विसरू नका, आणि सबस्क्राईब करा विसरू नका. आणि आपल्या खेड्याकडली लाईफ चांगली का आणि सिटीतली लाईफ चांगली हे पण नक्की सांगा. एवढी चिडचिड प्रमाणात मी आजपर्यंत चिडचिड बघितली नाही. चला सबस्क्राईब करा विसरू नका. रामकृष्ण हरी.